कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही. फोटो सेशन झाला, आपण नव्हता, तुम्ही फोटो सेशन मध्ये नव्हता, त्यामुळे काही चर्चा होत आहे. तर वेळ नव्हता की फोटो सेशन तुम्ही यायचं टाळलं? मन नव्हतं. अभी हाल ही में जो कल मामला हुआ था पार्लियामेंट में, उसमें कुछ एमपीज को सस्पेंड किया गया है. इस पूरे अधिवेशन के लिए क्या कहेंगे? त्या दोन व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं? लोकसभेत त्यांनी उडी मारली, काही होऊ शकत होतं, शूटआउट साईड होऊ शकत होतं, काही होऊ शकत होतं. अशा व्यक्तींनी जॉबसाठी उडी मारली म्हणजे देशात किती गंभीर परिस्थिती आहे हा आपण विचार करणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणावर सध्या मला वाटतं एक महत्वाचं आहे, आपण पाहिलं असेल आता आम्ही विधान भवनात बसलो होतो आत हाऊसमध्ये आणि एवढी महत्वाची चर्चा सुरू असताना विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही, पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत पण अजूनही पदावर बसून चिकटून आहेत ते, आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना, एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढा वेळ झाला 3-4 तास कोणीच त्या तिघांमधून नाही आहे. हे दुर्दैव. म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबरीने 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत. एक तर आज सकाळी एक धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे हे घटनाबाह्य सरकार विचार करत आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा. आता इथे सुनील महापौर राहिलेले आहेत, मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची. आणि जो कोस्टल रोड बीएमसी बनवत आहे साऊथ बाउंड, त्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, तेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि बीएमसी पण चालवत होती, तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो. कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल, कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर असेल थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी. जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ह्या सरकारने घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाही, महापौर नाही आहेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, कमिट्या नाही आहेत, पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू. हे सगळे स्कॅम होत असताना सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची. हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे ही लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. आदित्यजी, केंद्रात पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला. 40 मिनिटं हे पथक फिरलं, मात्र असे आरोप केले जाते की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीतील शेतकऱ्यांना भेटले, ग्रामीण भागात ते गेले नाही. मला वाटतं आपण जर गेले 1 वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं. आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला, शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हाची जी नुकसान भरपाई होती ती पोचायची. पण कुठेही तुम्ही जा, हल्ली शेतकरी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाह्य सरकारची मदत 1 रुपया सुद्धा गेलेला नाहीये, ना पीक विम्याचं गेलाय ना सरकारी मदत केलेली आहे. पंचनामे पण करायला लावतात, ते एवढ्या अडीअडचणी असतात की 72 तासात पंचनामे करा, जिओ टॅगिंग करा वगैरे. हे सगळं म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोक्यावर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे बाबतीत महिलांसाठी यंदा अधिवेशनात तुम्ही काय मागता महिलांसाठी? मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणेरडे शब्द वापरलेत, महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेली आहे, असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत. मग पुढे काय अपेक्षा करायची आहे सरकारकडून? आहे ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश टोपेंना शिवीगाळ करत आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करणं किती गंभीर? मला वाटतं ही मी अजून ऐकायचे आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही, पण अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात आणि संस्कृती आपण म्हणतो महाराष्ट्राची जी आहे ती, आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे. फोटो सेशन झालं, फोटो सेशन झाला, आपण नव्हता, तुम्ही फोटो सेशन मध्ये नव्हता, त्यामुळे काही चर्चा होत आहे. तर वेळ नव्हता की फोटो सेशन तुम्ही यायचं टाळलं? मन नव्हतं, खरं सांगतो मी, मन नव्हतं. फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी. अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असतो आणि लढत
राहीनच. पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाह्य सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं, ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं. हे मी तुम्हाला कॅन्डिडली सांगतो. परंतु विरोधकांनी मात्र टीका केली आहे की आदित्य ठाकरेंना मागच्या लाईन मध्ये उभं राहावं लागेल म्हणून ते आले नाही. आणि मला कुठेही उभं करा. माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईन मध्ये होतो. लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा, मला काही त्रास नसतो. पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले, त्यांच्यासोबत उभं राहील. पण ज्यांनी वेदांता पक्ष महाराष्ट्रातून पळवला, एबस टाटा महाराष्ट्रातून पळवलं, त्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो. चर्चा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्याला टोल लागणार नाही असं म्हटलं जातं. काय समजस्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं असेल की आमची जी योजना होती कोस्टल रोडची, पहिल्यापासून जे थोडा एक मला वाटतं या सरकारमध्ये काही गैरसमज आहे की फेडरल रिझर्व्ह किंवा जो रिझर्व्ह फंड असतो तो म्हणजे विकासापासून दूर ठेवतो. जो विकासाचा पैसा आम्ही बाजूला काढून ठेवलेला 90,000 कोटीचे जे रिझर्व्ह करून ठेवलेले, इथे सुनील प्रभू साहेब आहेत, अनेक माझ्यासोबत इथे माजी नगरसेवक आणि त्यावेळीचे लोक आहेत, वायकर साहेब आहेत. मला वाटतं ह्या लोकांमध्ये आपण विचारलं तर कोस्टल रोड असेल, STP असेल, GMLR असेल, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आपण तो पैसा बाजूला काढलेला, कारण ऐन वेळेला टोल लावायला नको आणि कुठेही टॅक्स वाढायला नको, मुंबईकरांवर भार न वाढवता आपण या सगळ्या योजना करत होतो. पण आता टोल, आणि मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की कोस्टल रोडसाठी CRZ जरी देखील आपल्याला त्यावेळी क्लिअरन्स मिळाला होता, त्याच्यात पण स्पेसिफिकली लिहिलंय की हा टोल फ्री रस्ता असेल. धारावी पोलिसांनी मोर्चा काढला जातोय, परंतु मुंबई पोलिसांनी अद्याप देखील परवानगी दिली नाही. धारावी पोलीस स्टेशन नक्कीच कोणाविरोधात मोर्चा आहे? आधारित देश चालवते कोण? आदित्यजी, नागपूर महानगरपालिका वाहन घोटाळा संदर्भात तुमच्याकडे तक्रार आली आहे. इथून एक येतो. बैठक झाली. आज संप पुकारण्यात आला होता आणि या बैठकीमध्ये जुन्या पेन्शनधारकांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या संदर्भातला जो काही निर्णय तो अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल. म्हणजे ढकलाढकली चालली आहे. आपण पाहिलं असेल जुन्या पेन्शन योजनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे. उद्धव साहेब स्वतः तिथे जाऊन आले आणि आम्ही देखील सांगितलं की येणारं सरकार हे आपलंच आहे, आमचंच आहे आणि जुनी पेन्शन योजना ही आम्ही जाहीर करणार, सरकार आल्यानंतर लागू करणार. हे सरकार जे आहे घटना बाह्यांचे फार थोडे दिवस राहिलेले आहेत. आपण पाहाल की हे सगळे बाद होतील आणि सरकार कोसळणार. तरी देखील मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो, जसं ही जुने पेन्शन योजनेवाल्यांना त्यांनी आश्वासन दिलंय, तसं मागच्या वर्षीच्या पहिल्या अधिवेशनात जुलैमध्ये मुंबईमध्ये आमची दहीहंडी मंडळ आहे त्यांना पण आश्वासन दिलं होतं की तुम्हाला स्पोर्ट्सचा दर्जा देऊ आणि इन्शुरन्स देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ. एका सुद्धा मंडळाला अजून काही मिळालं नाही. आश्वासनवर आश्वासन मिळतं पण कधी पुरं होत नाही. आदिती, जे नागपूर महानगरपालिका वाहन घोटाळ्या संदर्भात तुमच्या शिवसैनिकांनी तुमच्याकडे तक्रार दिलेली आहे, या संदर्भात काय तुम्ही आवाज उठवला? विधान आता तक्रार थोडी वाचून त्याच्यावर पुढे आम्ही त्यांना एक्सपोज करू. मराठा आरक्षणाच्या विषयी ते अध्यक्ष कसे येतात ना, असं असं तसं. सत्ताधाऱ्यांकडनं बोललं जातं की येत्या 3 ते 4 दिवसात ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र आपण पाहिलं असेल अंतिम आठवडा आला तरी देखील अजून चर्चाच झाली. आज आपण देखील या चर्चेमध्ये सहभागी. आम्ही पण त्या क्षणाची वाट पाहतो आणि मुख्य गोष्ट हीच आहे, परत मी सांगेन की आज जी चर्चा सुरू होती 3-4 तास आपण पाहताय. आमच्या हाऊसमध्ये तरी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कुठेही दिसले नाही. पुणे की लोकसभा चुनाव लेने के लिए अभी आदेश आया है और दूसरा OBC आरक्षण पे क्या भूमिका पुणे का चुनाव जो आदेश आया कोर्ट का, उस पर क्या कहोगे और OBC के आरक्षण पे आपकी क्या भूमिका? महाराष्ट्र में पिछले साल से अगर आप देखें तो लोकतंत्र पूरा खत्म किया हुआ है. पुणे हो, चंद्रपुर हो, ये दोनों लोकसभा के जो चुनाव क्षेत्र है वहाँ से रिप्रेजेंटेशन ही नहीं है. कोई आवाज ही अभी तक दिल्ली में गई नहीं है 1 साल में, क्योंकि वहाँ इलेक्शंस दिए नहीं जा रहे. आज मुझे इस बात की है कि हाईकोर्ट ने, सन्मान्य हाईकोर्ट ने ये कहा है कि चुनाव ले लो, तो भी एंटायरली कॉम्प्रोमाइज या इलेक्शन कमीशन EC जो हम कहते हैं एंटायरली कॉम्प्रोमाइज, किसी का आदेश हो, किसी का दबाव हो, मुझे पता नहीं, लेकिन चुनाव लेने के लिए तैयार नहीं है. महाराष्ट्र में लोकसभा की चुनाव हो, उपचुनाव हो, विधानसभा के जो गद्दार है उनकी सीट पे चुनाव हो, महानगर पालिका हो, नगर पालिका हो, या फिर मुंबई यूनिवर्सिटी की सेनेट के भी चुनाव लेने के लिए सरकार कतराती है, डरती है, और ये एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन, इलेक्शन कमीशन उनको साथ देती है. 7,500 प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल्सना आणण्याचं जे काय चाललेलं आहे तिथे 7 मुलुंडमध्ये तिथे 6च्या 6 नगरसेवक भाजपचे आहेत, आमदार भाजपचे, खासदार भाजपचे आहेत.
असं असताना तिथे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल येतात 7,500 कुटुंब, मुलुंड पूर्वची लोकसंख्या 1,35,000 आहे. असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे जे विस्थापन होत आहे, कोणीच आवाज उचलत नाहीये. शिवसेनेची भूमिका काय असणार? मला आपण विषय द्या, त्याच्यावर नीट आपण थोडी चर्चा करून तो विषय घेऊ. पण एकंदर आपण जर पाहिलं असेल तर राज्यामध्ये कुठेही प्लॅनिंग दिसत नाही. आज पण मी मुंबईतला आज एक ट्वीट केलेलं आहे, दिघा स्टेशन 8 महिने झाले तयार होऊन, पण लोकांसाठी उघडलेलं नाही, इनॉग्रेट केलं नाही का, तर व्हीआयपीचे कारखाने मिळत आहेत उद्घाटनासाठी. नवी मुंबई स्टेशन 5 महिने तयार होतं. मी ट्विट केल्यानंतर दुसऱ्यांदा ट्विट केल्यानंतर त्यांना विना उद्घाटनाचं उघडायला लागलं लोकांसाठी. तसंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे तो तयार आहे. नुसतं 25 तारीख मिळाली म्हणून जो रंगरंगोटी बाकी ठेवली आणि सरकारी ट्रेक्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर महाविकास आघाडीच्या काळात हे पुनर्वसनाचं असेल किंवा कुठचंही असेल, प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही काम करायचो. प्रत्येक आठवड्यात आम्ही MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा तिकडच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या महानगरपालिका असतील, संस्था असतील, तिथे जाऊन बैठका घ्यायचो आणि मंथली व्हिजिट असायचे. आपण पण असायचं. MTHL जे साधारणपणे सप्टेंबर 2023ला तयार व्हायला पाहिजे होतं, ते अजूनही डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून उघडलेलं नाही. वरळी शिवडी कनेक्टर ऑक्टोबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता. मला वाटतं 50%च्या पुढे अजून काम केलेलं नाही. कोस्टल रोड डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होता, फेब्रुवारीच्या पुढे गेलेलं. आणि हे सगळं होत असताना एस्केलेशन होत आहे आणि कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची मदत होत आहे की आपलं दिसते सगळं प्लॅनिंग जे चाललेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टरसाठीच चाललेलं आहे, लोकांसाठी चाललेलं नाही. उलटसाठी सुरू आहे आणि यामध्ये आपले जुने सहकारी मदत उठवले असं म्हणतात की आम्ही सुरतला गेलो होतो, आता छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. आता अशा महान व्यक्तीवर काय बोलायचं? तुम्ही स्वतःची तुलना महाराजांबरोबर करता, स्वतः धक्का. मला वाटतं हात जोडून नमस्कार अशा लोकांना. आदित्य जी, आदित्य जी, अभी हाल ही में जो कल मामला हुआ था पार्लियामेंट में, उसमें कुछ MPs को सस्पेंड किया गया है. इस पूरे अधिवेशन के लिए क्या कहेंगे? येस, दोनों मैं देता हूँ. इंग्लिश और मराठी हिंदी, इंग्लिश फ्रेंच, मराठी पाले में फ्रांसे, जो का पालो. ठीक आहे. नाही, 2-3 ह्याच्यात महत्त्वाच्या घटना झालेल्या आहेत. कालची जी घटना घडली पार्लमेंटमध्ये, मला वाटतं खूप गंभीर आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. पहिली बाब ही आहे की हे 2 जे व्यक्ती होते, 2 की 3 व्यक्ती होत्या, त्या तिथपर्यंत पोहोचल्याच कशा? साधारणपणे इथे पण जर तुम्हाला आत यायचं असेल तर 2-3 वेळा फ्रिस्किंग होतं, पासेस मिळतात. ते पास दिला कोणी? त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का? कारण जर ईमेल ID कोणाला दिलं तर लगेच कारवाई होते, त्यांना तिथून हकालपट्टी होते लोकसभेतून. तर मग ज्यांनी पास दिला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे हे उतरलेच कसे तिथे? सिक्युरिटी काय करत होती? मला वाटतं त्यांचं सस्पेन्शन झालंय, पण त्यांच्यासोबतच जे खासदार ह्याच्यावर चर्चा मागत होते किंवा स्टेटमेंट मागत होते, हैराण ही गोष्ट करते आम्हाला की उद्या जर असं काही आमच्या हाऊसमध्ये घडलं आणि आम्ही जर चर्चा मागितली तर आम्हाला पण सस्पेंड केलं जाणार का? काय ह्या खासदारांचा अधिकार नाही आहे का की त्याच्यावर चर्चा मागायची किंवा उत्तर मागायचा, जाब विचारायचा? आणि चौथी गोष्ट मला वाटतं ही अजून एक प्रामुख्याने येते की जे काही मी ऐकतोय प्रेसमधून की ह्या 2 व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं, जॉब्स नाही येत. म्हणजे जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून पार्लमेंटमध्ये उडी मारू शकतो, त्याला माहिती आहे की पुढे जीवन संपलं. त्या लोकसभेत त्यांनी उडी मारली, काही होऊ शकत होतं, शूटआउट साईड होऊ शकत होतं, काही होऊ शकत होतं. अशा व्यक्तींनी जॉबसाठी उडी मारणं म्हणजे देशात किती गंभीर परिस्थिती आहे हा आपण विचार करणं गरजेचं आहे.